टाइम टेबल खरं तर आपल्या MHT CET आणि बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये ना टाइम टेबल ऐकलं की तुम्हाला वाटत असेल की आपल्याला डेली 10 तास 12 तास 14 तास कंटिन्युअसली अभ्यास करायचा, डेली तेच PYQ चॅप्टर कव्हर करायचे वगैरे वगैरे. परंतु टाइम टेबलचा अर्थ असा नाही आहे. आपल्या या प्रिपरेशनमध्ये मग तुमचे MHT CETचे असू देत किंवा बोर्ड्समध्ये टाइम टेबल म्हणजेच काय, जो काल दिवस तुम्ही मॅनेज केलाय किंवा जितका काल तुम्ही अभ्यास केलाय त्याच्यापेक्षा आजच्या या दिवसामध्ये तुम्हाला तुमचा दिवस बेटर कसा करायचा आहे, जो काल तुम्ही अभ्यास केला त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्टिव्ह स्टडी तुमचा आज कसा होईल, हे काम आहे टाइम टेबलचं. खरं तर मला माहिती आहे की बहुतांश मुलं तुम्ही टाइम टेबल ऑलरेडी मॅनेज करतात. म्हणजे तुम्ही विचार करा, सकाळी उठल्यापासून तुमचे क्लासेस असतील, दिवसभराचं तुमचे कॉलेज असेल, त्यानंतर DPPs असेल, घरी येऊन परत सेल्फ स्टडी असेल आणि परत झोपणे, या सगळ्याचं डेली रुटीन तुम्ही फॉलो करतात. परंतु दिवसाच्या शेवटी आणि दिवसाच्या सुरुवातीला दोन गोष्टींचं रिग्रेट तुम्हाला नक्कीच आहे. कारण का सगळ्या मुलांना मला माहिती आहे की 10वीमध्ये जवळजवळ 90+ ऑलरेडी तुम्ही स्कोर करून बसले. त्यामुळे ते प्रेशर जे आहे ना, पेरेंट्स असेल किंवा आजूबाजूचं असेल, ते तुमच्या डोक्यावरती आहे की मला अभ्यास चांगला करावा लागणार आहे. CETमध्ये 99+ जेवढं काही एक टॉपचं पर्सेंटाईल स्कोर करून महाराष्ट्रातल्या एका टॉपच्या कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन घ्यायचं हे तुमच्या डोक्यामध्ये सतत चालू करणे. मात्र हे क्रॅक करण्यासाठी किंवा 99+ पर्सेंटाईल स्कोर करण्यासाठी जे बोलतात ना की भरपूर टॉपर्स बोलतात की मी 15 तास अभ्यास केला, डेली 16 तास अभ्यास केला, इतका पण काही सॅक्रिफाईस करायची गरज नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला फॉलो करायच्या आणि ते फक्त कन्सिस्टंटली करत जायचं आहे. असं नाही आहे की तुम्ही एकच दिवस 15 तास कंटिन्युअसली अभ्यास करताय आणि दुसऱ्या दिवशी होतं तसं 5-6 तास परत कंटिन्युअसली करताय. हे आपल्याला फॉलो करायचं नाही. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. मला माहिती आहे की बहुतांश मुलांचा इश्यू काय होतोय की टाइम टेबल बनवत आहेत परंतु 2 दिवस 4 दिवस फॉलो होतं आणि त्यानंतर परत होतं तसंच तुमचं कंटिन्युअसली शेड्यूल चालू होतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, क्लासमध्ये भरपूर टीचर्स सगळे स्पीडनं शिकवतात आणि तुम्ही अजून तुमच्या 11वीचे 12वीचे बॅकलॉग्स क्लिअर करण्यातच वेळ होतात. मग तुम्हाला काय वाटतं की माझा टाईमच मॅनेज होत नाही आहे किंवा क्लास पुढे जात आहेत, माझे PYQ सॉल्व्ह होत नाही आहेत, PYQला अगेन सॉल्व्ह करताय परंतु टाईम कन्झ्युमिंग होते. मग या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्यात, आपल्या बोर्ड एक्झाममध्ये किंवा CETमध्ये एक चांगलं टाइम टेबल कसं फॉलो करायचं आहे, जे टाइम टेबल मी स्वतः फॉलो केलं होतं आणि चांगले एक 99+ पर्सेंटाईल मिळवले होते, तेच टाइम टेबल कसं तुम्हाला बनवायचं आहे ते सगळ्या गोष्टी मी आजच्या तुमच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, एंडिंगपर्यंत नक्की बघा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण का पूर्ण तुमच्या या ॲडमिशन प्रोसेस म्हणजे तुमची CETची एक्झाम असू देत, बोर्ड एक्झाम असू देत आणि तुमची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस, हे सगळ्या कंटेंट या चॅनलवरती अपलोड होणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक सुद्धा दिली आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करा. तर तुमचा दिवस मॅनेज करण्यासाठी मी काय केले, तर तुम्हाला 3 ब्लॉक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पूर्ण तुमचा दिवस जो असणार आहे, म्हणजे आत्तापासून ज्यावेळीपासून तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्यापासून तुम्ही स्टार्ट करा की तुमचा दिवस तुम्हाला 3 ब्लॉक्समध्ये मॅनेज करायचे आहे. आता पहिल्या 8 तासाचा जो ब्लॉक आहे तो काय असणार आहे, तर तुमची कंप्लीट रेस्ट, म्हणजे जे काही तुम्ही झोप वगैरे घेत असाल ती सगळी कंप्लीटली 7 ते 8 तासाची झोप मिनिमम असावी, जेणेकरून काय होईल तर दिवसामध्ये तुमच्यामध्ये एनर्जी असेल. ठीक आहे, त्यामुळे पहिला 8 तासाचा ब्लॉक असणार आहे तो म्हणजे तुमची कंप्लीट रेस्ट असणार आहे. दुसरा 8 तासाचा ब्लॉक मी काय केलं आहे, तर जे काही तुमचं कोचिंग असेल, क्लासेस असतील, जे काही तुमचं कॉलेज वगैरे जे सुरू आहे त्याच्यासाठी मी 8 तासाचा वेळ देतोय. म्हणजे ह्या 2 गोष्टी बाजूला करूनच जो उरलेला वेळ आहे ना तो आपल्याला मॅनेज करायचा आहे. आपलं मेन टार्गेट काय आहे, तर 8 तासाचा जो सेल्फ स्टडीचा हा पार्ट आहे याच्यावरती आपल्याला कसं फोकस करता येईल ते बघायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिले 8 तास हे तुमचे झोप किंवा इतर रेस्टसाठी जातील. दुसरा 8 तास आहे तुमचे कोचिंग असेल, क्लासेस असेल त्याच्यामध्ये. आता या कोचिंगमध्ये वगैरे जे 8 तास तुम्ही इन्व्हेस्ट करताय ना, इश्यू काय होतोय, भरपूर मुलांचा प्रोडक्टिव्ह अभ्यास होत नाही. म्हणजे टीचर्स जे काही 2-3 सुरुवातीचे तास शिकवतात त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं तुमचं कव्हर होतंय, परंतु जसा जसा वेळ पुढे जाईल त्या 8 तासामध्ये तुम्हाला वाटतं की नाही मी घरी येऊन कव्हर करतो, किंवा जे क्वेश्चन सांगतायत ते फक्त बघता हा फॉर्म्युला यूज केलाय वाटतं की घरी येऊन कव्हर करतो. हा बहुतांश मुलांचा वेळ आहे तो प्रोडक्टिव्ह होत नाहीये, ते मला पण माहिती आहे. मात्र तुम्ही ती काळजी करू नका, जो काही तुमचा वेळ इथं वाया जातोय तो कव्हर करण्यासाठी जो सेल्फ स्टडीचा आपला ब्लॉक आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. आणि आपल्याला मेन काम हेच आहे की CETमध्ये असू द्यात किंवा बोर्ड्समध्ये तुम्हाला जर तुमचं डिझायर्ड पर्सेंटाईल जर CETमध्ये 99+ हवं आहे तर जेवढी शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त वेळ तुमचा सेल्फ स्टडीवरती जाणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतःहून क्वेश्चन सॉल्व्ह करता, टाईम बाउंडेडमध्ये PYQ सॉल्व्ह करता, थेरी कन्सेप्ट समजून घेता, स्वतःहून जेवढ्या गोष्टी कराल तेवढं जास्तीत जास्त फायदा तुम्हाला CETमध्ये होईल. ना की प्रत्येक टीचर्सनी दिलेल्या DPPs परत सॉल्व्ह करत जायचं, तेच करत जायचं नाही. सेल्फ स्टडीवरती जास्तीत जास्त फोकस करायचं. मग
आता तुमच्याकडे जे उरलेले 8 तास आहेत, हे 8 तास कसे तुम्हाला मॅनेज करायचे ते सांगतो. एक म्हणजे काय, तर या 8 तासापैकी 4 तास तुमचा सेल्फ स्टडीमधला फक्त मॅथ्सवरती फोकस करायचा आहे. मॅथ्सवरती फोकस करा यासाठी सांगतो आहे. मॅथ्स कंपेरेटिव्हली गेल्या वर्षीपासून डिफिकल्ट येते, ठीक आहे. मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत आणि कंपेरेटिव्हली जर मॅथ्सवरती जर जास्त फोकस घेतला, जर 70+ जरी तुम्ही स्कोअर केला तर CETमध्ये 99+ पर्सेंटाईल स्कोअर करणं खूप इझी जाईल. त्यामुळे पहिला फोकस करायचा आहे 8 तासापैकी 4 तासांचा जो वेळ आहे तो मॅथमॅटिक्समध्ये द्याल. दुसरा जो 2 तासांचा वेळ आहे तो तुम्हाला द्यायचा आहे फिजिक्सला, ठीक आहे. फिजिक्सला तुम्हाला सेकंड प्रायोरिटी किंवा थर्ड प्रायोरिटी द्या. 2 तास तुम्ही फिजिक्सला द्या आणि 2 तासांचा जो वेळ आहे तो असणार आहे केमिस्ट्रीला. म्हणजे समजलं तुमचा दिवस तुम्हाला मॅनेज कसं करायचा याचा अंदाज तुम्हाला असेल. पहिली गोष्ट 8 तास तुमचं काही झोप किंवा इतर काही ज्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये जातील. 8 तास आहे तुमचा कॉलेज किंवा जे काही तुमचं कोचिंग वगैरे असेल त्याच्यावरती जातील आणि उरलेला जो 8 तास आहे त्याच्यामध्ये सेल्फ स्टडी येणार आहे आणि त्या सेल्फ स्टडीमध्ये आपल्याला 4 तासामध्ये पहिल्यांदा मॅथमॅटिक्स, त्यानंतर दुसरं असणार आहे फिजिक्स आणि तिसरं असणार आहे केमिस्ट्री. या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक तास तुम्ही मॅनेज केला आहे, मग आपल्याला वेळ किती मिळणार किंवा जास्तच टाईम शेड्यूल आहे काय? नाही, ट्राय करा की शॉर्ट ब्रेक्स या तासामध्ये घ्याल, ठीक आहे. मला माहीत आहे तुमचा जास्तीत जास्त वेळ ना कॉलेजेसमध्ये जाणार आहे आणि ते काही जास्त प्रोडक्टिव्ह नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जर वाटत असेल की कॉलेजमधलं किंवा तुमच्या क्लासेसमधलं एखादं लेक्चर म्हणावं तितकं प्रोडक्टिव्ह होत नाही आहे किंवा जे टीचर तुम्हाला शिकवत आहेत ते तुम्हाला समजत नाही आहे, तर जर ते तुम्ही स्किप केलं आणि घरी येऊन जरी अभ्यास केलात ना चालेल. उगाचच टाईमपास करू नका. कॉलेजेसमध्ये किंवा क्लासेसमध्ये जिथं समजत नाही आहे ना लेक्चर स्किप करा, घरी या तुझ्या रूममध्ये बसा, तिथं अभ्यास करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही क्लासेस किंवा कॉलेजमध्ये ॲबसेंट आहात त्याच्यावेळी तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी प्रेझेंट असायला पाहिजे आणि ते कुठं प्रेझेंट असायला पाहिजे तर तुमच्या सेल्फ स्टडीमध्ये. असं नाही आहे की तुम्ही कॉलेज वगैरे चुकवताय का तर लेक्चर समजत नाही आहे म्हणून आणि घरी येऊन सुद्धा जर तुम्ही टाईमपास करताय तर ते कम्प्लिटली युजलेस आहे. त्यामुळे शक्य करा की जर एखादं कॉलेजमधली लेक्चर्स असतील जे टाईमपास वाटत आहेत ती जर तुम्ही मिस करत असाल तर घरी येऊन ॲटलिस्ट थोडाफार तरी अभ्यास करणं तुमचं गरजेचं आहे, ठीक आहे. हे होतं पहिली गोष्ट. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तिन्ही सब्जेक्ट जे आहेत ना ते तुम्हाला इक्वली बॅलन्स करायचे आहेत. असं नाही आहे की मी आज फक्त फिजिक्सचा अभ्यास करतो, ठीक आहे, उद्या केमिस्ट्री करतो, परवा मॅथमॅटिक्स करतो. मग होईल काय, फिजिक्स तुम्ही 2 दिवसांच्या गॅपनंतर परत तिसऱ्या दिवशी करणार. मग तिथपर्यंत जो आधीचा कवर केलेला पार्ट आहे तो तुम्ही कम्प्लिटली विसरून जाता. तेच जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ॲटलिस्ट थोडंफार दिवसाचा वेळ दिलात ना याचा अर्थ काय होईल तर शक्य तेवढं जास्तीत जास्त तुम्ही त्या फ्लोमध्ये मेंटेन राहाल, ठीक आहे. आणि परत रिव्हिजन करताना पण इझी होईल. त्यामुळे डेली थोडाफार वेळ आहे ना तो तिन्ही सब्जेक्टच्या अभ्यासासाठी द्या, ठीक आहे. आता स्टेप नंबर 1 म्हणजे काय तर स्वतःचं टाईम टेबल स्वतः बनवायचं. का सांगतोय, आता भरपूर चॅनल्सवरती ना पॉडकास्ट वगैरे सुरू होतील. या विद्यार्थ्यांना 100% स्कोअर केले, या विद्यार्थ्यांना 99.9% स्कोअर केले. या विद्यार्थ्यांच्या स्टोरी तुम्हाला सगळीकडे मिळतील. मात्र ज्या मुलांनी खरंच 90% स्कोअर केलेत, 88% स्कोअर केले, ज्यांनी 70% स्कोअर केले, कारण या विद्यार्थ्यांकडे ज्यावेळी तुम्ही बघता ना त्यावेळी तुम्हाला समजेल एक म्हणजे त्यांच्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, स्वतःचा टाईम व्यवस्थित मॅनेज केला नाही. ज्यावेळी समजलं की मला टाईम मॅनेज करायचा आहे त्यावेळी वेळ निघून गेली होती. CET 15 किंवा 20 दिवसांवरती होती, ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय की भरपूर मुलं पॉडकास्टमध्ये सांगतात की मी 10 तास अभ्यास केला, 15 तास अभ्यास केला, 16 तास अभ्यास केला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यास करायची एक टेक्निक आहे. उगाचच कुणालाही ब्लाइंडली फॉलो करू नका. इव्हन मला सुद्धा सांगतो मी, ठीक आहे. असं नाही की संदीप मिल्केने एक टाईम टेबल सांगते तेच परफेक्ट आहे. टाईम टेबल कोणतंही परफेक्ट नाही. टाईम टेबलचा अर्थ एवढाच आहे की तुमचा दिवस तुम्हाला तुमच्यानुसार मॅनेज करता आला पाहिजे, ठीक आहे. उगाचच फिजिक्सलाच 1-4 तास अभ्यास करताय, केमिस्ट्री वगैरे या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू नका. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, स्वतःचं टाईम टेबल तुम्हाला स्वतः. आता तुम्हाला माहीत आहे की तुमचा दिवसातला किती वेळ क्लासेसमध्ये जातोय, किती वेळ तुमचा इतर टाईमपास गोष्टींसाठी जातोय, किती वेळ तुम्ही सेल्फ स्टडीसाठी जाताय. त्या सेल्फ स्टडीमध्ये तुम्ही काय करता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ते पहिल्यांदा तुम्हाला कागदावरती उतरवायचं आहे. किती वेळ शिल्लक आहे, दिवस मला या ॲक्टिव्हिटी कधी करायच्यात या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्याही टॉपरचं टाईम टेबल कॉपी करू नका. बेस्ट आहे ते चेक करा, त्याच्यातल्या चांगल्या ज्या गोष्टी असतील त्या आपल्या टाईम टेबलमध्ये उतरावं, ठीक. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कन्सिस्टंट राहणं टाईम टेबलमध्ये. एक आता सांगतो, एखाद्या विद्यार्थ्यानं टाईम टेबल बनवलं, ते टाईम टेबल 100% त्या विद्यार्थ्याचं दररोज फॉलो होणार नाही आहे, हे मी सुद्धा मान्य करतो. मात्र आपलं टार्गेट काय आहे, जर त्या टाईम टेबलच्या ॲप्रॉक्सिमेटली 75% जरी तुम्ही ते टाईम टेबल फॉलो करत आहात
तरी तुम्ही खूप चांगली प्रोग्रेस करत आहात. कारण का 75%च्याहून जास्त ज्यावेळी तुम्ही टाईम टेबल फॉलो करता, नक्कीच काही ना काहीतरी प्रोग्रेस तुम्ही करत आहात डेली. त्यामुळे काळजी घ्या की 100% दिवसाचे सगळे टास्क कंप्लीट नाही झाले तरी चालेल, ॲटलिस्ट 75% होत आहेत ना, चांगले आहे. स्वतःला शाबासकी द्या आणि पुढे जा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, टाईम टेबल म्हणजे वर्कलोड घेणं का किंवा प्रेशर घेणं. आता भरपूर मुलं बनतात का, सिलेबस कवर नाही झाला आहे, आत्तापासून सुरुवात करतोय, बोर्डसाठी प्रिपरेशन वेळ मिळत नाही आहे, क्लासेस सुरू आहेत वगैरे वगैरे. एक लक्षात ठेवा, जेवढा जास्त तुम्ही प्रेशर घ्याल त्या प्रेशरमध्ये अभ्यासाची जी प्रोडक्टिव्हिटी आहे तेवढी कमी होत जाणार. त्यामुळे आपलं टार्गेट काय आहे, तर प्रेशर न घेता जेवढं काही आरामात अभ्यास करता येईल ना तेवढं घ्या. ठीक आहे. उगाचच प्रेशर घेऊन ना आहे त्या गोष्टी बिघडवण्यापेक्षा जो वेळ चांगला आहे त्याला कसं चांगलं करता येईल, वेळ लागू द्यात. असं नाही आहे की एका चॅप्टरला मला वाटतं की 1 आठवडा देतोय तरीसुद्धा कवर होत नाही. ठीक आहे, 1 आठवडा दिला आहे मान्य आहे, परंतु पुढच्या चॅप्टरला ज्या चुका तुम्ही मागच्या चॅप्टरमध्ये केल्या त्या पुढे होणार नाहीत ना, याची काळजी घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ऑप्टिमाइज युअर स्टडी अवर्स. म्हणजेच हेच आहे की क्लासेसनंतर तुमची जी सेल्फ स्टडीचे वेळ आहे तो तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. उगाचच तिथं टाईमपास जर केलात ना, भरपूर मुलांना काय वाटतं, मी आज दिवसभर माझे कोचिंगचे 9 ते 5 क्लासेस अटेंड केलेत म्हणजे मी खूप काम केलं आहे. ठीक आहे, माझा अभ्यास झाला आहे. असं नाही आहे. ते कोचिंग काय आहे, तर ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही त्या समजून देण्यासाठी, नॉट की तुमचा सेल्फ स्टडी ज्यावेळी तुम्ही स्वतः करता ना त्यावेळी सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, डिस्ट्रॅक्शन्स. मला माहिती आहे की इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि सगळ्या इझिली अवेलेबल आहेत. मात्र डिस्ट्रॅक्शन्स वगैरे, आता मी हे सांगणार नाही की मोबाईलपासून कंप्लिटली बाजूला वगैरे. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळी इंस्टा वगैरे यूज करता 1 तास यूज केलं ठीक आहे, मात्र उरलेल्या 2 तासामध्ये तुमचा अभ्यास होतोय ना याची काळजी घ्या. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि तिसरी स्टेप म्हणजे काय, 1 सब्जेक्ट ॲट अ टाईम. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताय किंवा टाईम टेबल मॅनेज करताय त्यावेळी काय करा, एक तर मी सांगितले की पहिल्यांदा मॅथमॅटिक्स करा, त्यानंतर दुसरं केमिस्ट्री, त्यानंतर तिसरं तुमचं जे आहे ते फिजिक्स करा. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही मॅथमॅटिक्सचा अभ्यास करताय त्यावेळी मॅथमॅटिक्सचाच अभ्यास त्या 3 तासामध्ये होऊ द्या. ठीक आहे. उगाचच विद्यार्थ्यांना काय वाटतं की मी मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतोय, सॉल्व नाही झाले लगेच स्विच करतात केमिस्ट्रीवरती, फिजिक्सवरती. नाही. ठीक आहे, तो फ्लो तुमचा मेंटेन राहावा. जर मॅथमॅटिक्सचं डिफिकल्ट जात असेल, शक्य आहे तर तुम्ही काय करा, थेरॉटिकल कन्सेप्टवरती फोकस करा आणि त्यानुसार तुम्ही एका सब्जेक्टला शक्य असेल तर ॲट अ टाईमच टॅकल करा आणि नंतर पुढे जा. ठीक आहे. आणखीन एक म्हणजेच काय, डेली बॅलन्स जो आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा तो बनवले जाईल. सगळ्यात महत्त्वाचा आणि चौथी स्टेप आहे ते म्हणजे दिवसाचे टार्गेट सेट करायचे. काय करायचे, रात्री झोपण्यापूर्वी ना तुम्ही काय करू शकता, तर एका पेजवरती की मला आज उद्या कोणकोणती टार्गेट्स आहेत, म्हणजे आज मला फिजिक्सचा हा चॅप्टर कवर करायचा आहे किंवा याचे इतके MCQ सॉल्व करायचे आहेत, केमिस्ट्रीचं मला इतकं सॉल्व करायचं आहे आणि मॅथमॅटिक्सचे मला हा चॅप्टर कवर करायचा आहे. हे टार्गेट्स तुम्ही सेट करा आणि दिवसाच्या एंडिंगला तेच टार्गेट्स तुम्ही इव्हॅल्युएट पण करा. मी जे टार्गेट सेट केले होते ते खरंच कंप्लीट झालेत का, नाही झाले तर मला अजून थोडा वेळ तुम्हाला द्यावं लागेल किंवा कसं मॅनेज करता येईल, या गोष्टी तुम्ही स्वतः सेल्फ इव्हॅल्युएट करा आणि स्वतः सेल्फ टार्गेट करा. ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे. उदाहरण सांगतो, आता मॅथमॅटिक्सचा जर तुम्ही 3 तासाचा अभ्यास करसाल तर तुमचं ब्रेकडाऊन कसं असलं पाहिजे, त्या 3 तासापैकी 1 तास तुमचा कंप्लीटली त्या मॅथमॅटिक्सच्या 1 शॉट लेक्चरमधून कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आणि फॉर्म्युलाज पार्ट करण्यासाठी गेला पाहिजे. आणि दुसरा जो 2 तासाची जी वेळ आहे त्याच्यामध्ये फक्त तुमची MCQ प्रॅक्टिस, जेवढं शक्य असेल तेवढी MCQ प्रॅक्टिसवरती जास्त फोकस करा, नॉट की थेरॉटिकल कन्सेप्ट. मात्र थेअरीच्या कन्सेप्ट आधी क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, टाईम टेबल कोणतं असलं पाहिजे. एक रँडम टाईम टेबल मी तुम्हाला मी तुम्हाला जे 16 म्हणजे जे तुमचं 3 ब्लॉक स्ट्रॅटेजी सांगितली त्यानुसार एक रँडम टाईम टेबल कसं असलं पाहिजे. तर समजा एखादा विद्यार्थी सकाळी 6:30 किंवा 7:30 वगैरे उठत असेल तर पहिले जे मॉर्निंगचे 2 तासाचं स्लॉट आहे, सकाळी 7 ते 9 या, तर सकाळी 7 ते 9 या 2 तासाच्या मध्ये काय करू शकता तुम्ही, फिजिक्स वगैरे असेल ना ते पिकअप करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर संध्याकाळी समजा 9 ते 5 या वेळेमध्ये जे काही तुमचे क्लासेस वगैरे असतील किंवा कॉलेज वगैरे असेल ती तुम्ही अटेंड करू शकता. त्यानंतर पुन्हा 5 ते 6 या वेळेत 1 तासाचा ब्रेक घेतलात. त्यानंतर 6 ते 9 या 3 तासामध्ये मॅथ्ससाठी तुम्ही प्रिपेअर केलात. 9 ते 10 पुन्हा डिनरसाठी तुम्ही ब्रेक घेतलात. 10 ते 12 परत केमिस्ट्री रिवाईज केला, कारण का केमिस्ट्री इझी असतं, रात्री झोपण्याच्या आधी जरी थकलेलं असलं तरीसुद्धा होऊ शकतं. आणि 12 ते 7 कंप्लीट पुन्हा झोप घेतला तरी चालेल. हे एक जनरल मी एक नॉर्मल टाईम टेबल आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. असं नाही आहे की हेच फॉलो करा, मात्र एक जनरल आयडिया येईल तुम्हाला. यासाठी ॲट द एंड तुम्हाला हेच सांगायचं आहे की
कुठलंही टाईम टेबल किंवा कुठलंही मोटिवेशन कुठल्याही टॉपरचं पॉडकास्ट तुम्हाला 99+ देऊ शकणार नाही, ना की कोणतंही कोचिंग क्लासेस किंवा कुठलंही स्टडी मटेरियल. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मला का करायचं आहे आणि मला कसं करायचं आहे, दोन गोष्टी जरी तुम्हाला समजल्या ना, तर ॲट द एंड खूप चांगलं पर्सेंटाईल CETमध्ये सुद्धा आणि बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा कवर. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय, भरपूर यूट्यूबर्स वगैरे बघतो ना, वेगवेगळी थंबनेल्स की CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, बोर्डाचा पासिंग पर्सेंटाईलचा पासिंग क्रायटेरिया बदलला आहे, यावर्षी वेगळेच पेपर खूप डिफिकल्ट वगैरे, ही थंबनेल्स यूज करून भरपूर चॅनल्स फक्त व्ह्यूजच्या मागे लागलेले आहेत. ठीक आहे, ती सगळी तुम्हाला माहिती आहे. उगाचच तिथं टाईमपास करू नका. CETचं टाईम टेबल आलं आहे, बोर्ड्सचं वगैरे आले किंवा बोर्ड्सबद्दल ब्रेकिंग न्यूज वगैरे वगैरे ह्या गोष्टी चालू असतात. निगेटिव्ह मार्किंग सुरू आहे वगैरे वगैरे. का तर स्वतःचे कोर्सेस विकण्यासाठी, त्या पलीकडे काही त्यांना नको आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही 12वीपर्यंत पोहोचलाय, चांगलं वाईट याची समज तुम्हाला आली आहे. उगाचच त्या चॅनल्सवरती व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं बाळांनो काही होत नाही. जी काही अपडेट असतात ना, ती जेन्युइन चॅनल्स असतात त्याच्यावरती येतच. मी सुद्धा जेवढे काही चांगले अपडेट्स असतील ना, जी रेग्युलर आपली ऑफिशियल आहेत, ती तुम्हाला दिलंच. उगाचच थंबनेल्स यूज करून की यावेळी बोर्डाचा पेपर वेगळा सेट होणार आहे, यावर्षी AI पेपर म्हणजे काहीतरी सेट करणार आहे, किंवा यावर्षी निगेटिव्ह मार्किंग बोर्ड्स CETमध्ये येणार आहे, असं काही नाही आहे. ज्यावेळी त्या अपडेट येतील ना, नक्की ऑफिशियल चॅनल्सवरती येतातच. तुम्ही ती काळजी करू नका. ठीक आहे. सो सगळ्यांना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.